म्हटलं जरी ना मुंबई असलं तरी मुंबई पुरतं मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि आजच्या डिजिटल युगामध्ये संपूर्ण जगामध्ये असलेलं एक पत्रकारितेतलं एक चांगलं अस्त्र ते अभिजित राणे माझे मित्र माझे मोठे बंधू यांनी तयार केलं आणि त्यामध्ये वावरत असताना पुस्तक पत्रकारितेमध्ये न राहता त्याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी वेगवेगळ्या अडचणींना जो गोरगरीब सामोरा जातो त्यातलं एक ठिकाण म्हणजे अडलेला नडलेला असा एक कामगार जो कामगार त्या ठिकाणी काम करत असतो परंतु कुठे ना कुठे त्याची वेगवेगळ्या प्रकारे पिळवणूक होते तेव्हा त्याच्या पाठीमागे ठामपणे उभा राहण्याचा निर्धार अभिजितजींनी घेतला आणि ते पण विविध क्षेत्रामध्ये म्हणाले। तर अशा या दोन्ही क्षेत्रामध्ये आल्यानंतर नक्की ते नाव त्यांनी स्वतःच तयार केले घराणा तयार केला आहे आणि त्याचा उपयोग गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता ते सातत्याने उपयोग करत असतात। मी राजकारणामध्ये काम करत असताना माझं जर काही चांगलं असेल तर ते चांगलं लिहितात आणि माझ्याकडे काही चूक झाली असेल तर त्यांचे जे पत्रकारितेचे फटकारे सुद्धा ते मला कमी मागे पुढे बघत नाही आणि हीच खरी पत्रकारिता असली पाहिजे आणि ती त्यांच्या माध्यमातून होते आणि त्याच्यामुळे त्यांच्या व्यासपीठावर आम्ही सर्व पक्षीय लोक आज एक साथीने उभे आहोत। नक्कीच आज आपण पुरस्कार सर्वांना दिलेले आहेत। तुमच्यासोबत असलेले तुमच्यासोबत ज्यांनी त्यांनी काम केलं त्यांचा एक चांगल्या प्रकारचा मान सन्मान आपण ठेवला। असंच कौटुंबिक वातावरण आपल्या या मुंबई मित्रमध्ये कायमचे राहो आणि आपल्या ज्या काही या पत्रकारितेमध्ये किंवा युनियनच्या क्षेत्रामध्ये ज्या काही आशा आकांक्षा अपेक्षा आहेत ते परिपूर्ण हो आणि स्थानिक जनतेला आणि या काढलेल्या नडलेल्या माझ्या गोरगरीब कामगारांना न्याय मिळो एवढीच अपेक्षा आम्ही त्यांना व्यक्त करतो। मला या आपल्या कुटुंबात बरोबर माझा आदर सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र।